आज होती भोगी. भोगीचं काहीसुद्धा बनवलं नव्हतं, कारण की काहीतरी अडचणी असतात, काहीतरी प्रॉब्लेम असतात, म्हणून ते काही सकाळी बनवायचं झालं नाही. तर आता संध्याकाळी झोपून नाही चालत म्हणून लगेच बाजरीचं पीठ घेतलं, दळून आणलेलं. ते बाजरीच्या पिठामध्ये मीठ घातलं, हळद घातलं थोडंसं, आणि घरामध्ये तीळ नव्हतं, दुकानातून तीळ मागून तीळ पण घातलं. लगेच भाकरी बडवायला घेतलं. तर मस्त असे छानशी पातळ भाकरी बनवून घेतलं. एवढा हात फास्ट नाही चालत माझे, व्हिडिओमध्ये फास्ट झाले. तर लगेच शेकायला घेतलं. बाजरीची भाकरी लवकर शेकत नाही आहे, आपण व्यवस्थित शेकलं तरच मस्त असं शेकते. मला तर बाजरीची भाकरी कडक असं छान लागते. तुम्हाला कसं आवडते ते नक्की कमेंटद्वारे सांगा. तर बाजरीची भाकरी झाल्यानंतर लगेच भाजी बनवायला घेतलं. भाजी तर सगळी रेडी होती, पण फक्त गाजर आणि आपलं बोर तेवढं कट करायचं होतं, तेवढं सगळं घेतलं. ते घ्यायला घेतलं आणि इथं श्रद्धू आली. मला पण मम्मी म्हटली थांब, म्हटलं थोडंसं गाजर कट करून तुला देते. तिला एक दिलं, आराध्याला एक दिलं, दोघीसनी एक दिलं. हे हरभरा ना मला भाजून खायलाच आवडतं, खूप छान लागतं असं तिच्यामुळे. तर लगेच पाणी ठेवून घेतलं. उशीर झाला होता, रात्रीचे 9:30 वाजले होते. ते फोडणी गेलं, ते शिजवून मस्त काढून घेतलं, पाणी नितळून घेतलं. तर लगेच एका कढईमध्ये जिरं घातलं, लसणाचा तडका दिला. आपण शेंगदाण्याचं कूट, टमॅटो, हळदी, मीठ असं साधं सिंपल अशी भाजी बनवते, पण खायला मात्र एक नंबर लागते ही भाजी. मला तर लई आवडते ह्या मिक्स भाजी. तुम्हाला कसं आवडते तर नक्की सांगा, आणि आवडलं तर लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय.